मदतीचे आकडे सांगतायत, ज्याची आता अर्थातच शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती मदत केली जाते सरकारकडनं. पण अशा पद्धतीच्या कुठल्या तरी अस्मानी संकटामध्ये शेतकरी अडकतो, मग त्यानंतर त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि आज अशा पद्धतीने सतत फुकट काय, आर्थिक शिस्त लावा, असं कर्जाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलेलं आहे. तर या विधानाशी आपण सहमत आहात का? हे बघा, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांना ओव्हरऑल आम्ही जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये शेवटी आर्थिक शिस्तीत आहे बघा, जे काही केंद्र सरकारचे निर्देश आहे, कर्ज घेण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा अजून राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 27,000 कोटी रुपये हे कृषी जे 20 सवलतीचे दिल्यानंतर किंवा लाडक्या बहीण योजनेमध्ये लाखो सुमारे 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना मदत केल्यानंतर आम्ही आर्थिक शिस्त महाराष्ट्राची घडी बिघडू दिली नाही. आम्ही त्या मर्यादेच्या आशिषजी, मुद्दा फक्त आर्थिक शिस्तीचा नाहीये. आम्ही तुमच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा एकदा इथे प्ले करतो. तुम्ही ते ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या भूमिकेशी सहमत आहात का हे आम्हाला ऐकायला आवडेल. आपण ते वक्तव्य ऐकूया. आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये छोटीशी एक एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू, तर तुम्ही पण 0% पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे देण्याची सवय लावणार. 4 फुकटात आणि 4 कसं व्हायचं? मुद्दा असा आहे की दरवेळी फुकटात अशा पद्धतीचा आक्षेप आहे अजित पवार यांचा, असं स्पष्टपणे कळतंय या विधानातनं. त्याबद्दल आपली भूमिका? मला ते नीट ऐकायला नाही आलं. मी प्रवासात होतो दिवसभर. मी आज सकाळीच मुंबईतून कालच्या बैठक करून मी आलो. दिवसभर मी आज बैठकीत होतो, त्यामुळे मला नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलं या संदर्भामध्ये मला ऐकता आलं नाही. आताही माझ्यासमोर TV नाही आहे, त्यामुळे मी आज त्यावर भाष्य करू शकत नाही. परंतु आर्थिक शिस्त याच्या संदर्भामध्ये ती असायलाच पाहिजे आणि महाराष्ट्राचा ओव्हरऑल कुठलीही योजना किंवा कुठलाही आपण निर्णय घेताना राज्याचे विकास प्रकल्प, राज्याच्या शेतकऱ्याला मदत करणे, शिक्षण आहे, पगार आहे किंवा या सर्व विषयाचा शेवटी चादरीच्या बाहेर जर आपण पाय पसरवले तर शेवटी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीची अडचण निर्माण होते. आज आपल्याला ठाऊक आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांच्या पेमेंटसुद्धा एक मोठं आव्हान आहे आणि विकास कामं, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा, सर्व योजना देखील आपल्याला ज्या अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्या देखील आपण सुरू ठेवलेल्या आहे आणि जी वचनं आम्ही दिली होती त्या वचनामध्ये कुठेही आम्ही शब्द फिरलेला नाही आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त हा विषय महत्त्वाचाच आहे आणि त्याशिवाय काही वक्तव्य जर केलं असेल तर मी त्यावर आता ते ऐकल्यानंतरच त्यावर भाष्य करू शकेल. नक्कीच. परंतु आशिषजी, एकंदरीत आता टीका होत असली तरी सुद्धा 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन, त्याच्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये संपूर्ण सरकारला यश मिळालं. याबद्दल अर्थातच तुमचंही अभिनंदन आणि धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.